तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्वपरीक्षेची जी एक नोटिफिकेशन आलेली आहे कंबाईन ग्रुप सी या पदासाठी ज्या काही जाहिरात आलेली आहे 1300 या पदासाठी. तर त्यासाठी त्या अभ्यासासाठी तुम्हाला ही जी नोट्स आहे ही खूप उपयुक्त या ठिकाणी ठरू शकते, जेणेकरून प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारचे येतात हे तुम्हाला यामध्ये समजू शकते. कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये ती ग्रुप सी असेल किंवा मग ग्रुप बी असेल, हे सुद्धा हे प्रश्न याप्रमाणे प्रश्न त्या परीक्षेमध्ये असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. इतिहासाचा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे विषय. इतिहासाचा पार्ट 1 हा आहे, पार्ट 2 सुद्धा आपण अपलोड करणार आहोत. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे, तर ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर याचं उत्तर जे आहे हे जमीनदारी आणि रयतवारी आहे, असं ऑप्शनमध्ये हे ऑप्शन त्या ठिकाणी असतील. प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा असेल तो की ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला, आणि त्या ठिकाणी खाली हे प्रकारे या प्रकारे तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले असतील. जमीनदारी आणि रयतवारी असं त्याचं उत्तर आहे. याचा अर्थ तुम्हाला जमीनदारी, रयतवारी, महालवारी, मौजेवारी हे सर्व तुम्हाला जे जमीन सुधारणा कायदे आहेत याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे, जेणेकरून तुमचा या विषयावरचा प्रश्न सुटणार नाही. पुढचा प्रश्न आहे, समाजसुधारक चळवळ कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? तर ते शाहू महाराज होते, ही गोष्ट लक्षात घ्या. शाहू महाराज हे खूप मोठे समाजसुधारक आहेत आणि यांच्या बाबतीत तुम्हाला डिटेल अभ्यास करणं कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, ॲनी बेसंट न्यू इंडिया आणि दादाभाई नौरोजी राष्ट्रगोपतार असं लिहिलेलं आहे. तर हा प्रश्न असा असेल की खालीलपैकी पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? तर ॲनी बेसंटनी न्यू इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि राष्ट्रगोपतार हे जे पुस्तक आहे हे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला पुस्तकं आणि लेखक हे सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणते पुस्तकं कोणी लिहिले? इंडिया डिवायडेड पुस्तक असेल, डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, अनटचेबल असेल, हू वेअर शुद्राज असेल किंवा यंग इंडिया असेल, अशा अनेक प्रकारचे जे पुस्तकं आहेत हे पुस्तकं कोणत्या लेखकांनी लिहिले किंवा कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यामध्ये, विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई मनपा मुख्यालयापासून क्रोफर्ड मार्केटपर्यंत चालली. हा प्रश्न 2023चा किंवा 22चा प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा असतात. याचा अर्थ तुम्हाला रेल्वेबद्दल सर्व माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. रेल्वेची सुरुवात कधी झाली, रेल्वेची पहिली रेल्वे कधी धावली, त्यामध्ये कोणाचा हात होता, आपले जे भारतातले जे काही महाराष्ट्रातले जगन्नाथ शंकर सेठ जे होते, जिजीभाई जे होते, यांचासुद्धा यामध्ये खूप मोठा सहभाग होता. त्यांनीच ही रेल्वे भारतामध्ये आणलेली आहे. हा असा सर्व अभ्यास तुम्हाला त्या बाबतीत करून ठेवावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केलेली आहे. प्रश्न असा होता की पहिली कामगार संघटना कुणी स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. ओके. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघ स्थापन झालेला आहे. जनसंघ कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला आहे? तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली हा जनसंघ स्थापन झालेला आहे. मित्रांनो, ही जी नोट्स आहे ही नोट्स आपली वैयक्तिक नोट्स आहे. आपण कुठल्या पुस्तकातून ही कॉपी केलेलं नाही आहे. त्या कारणामुळे यामध्ये जे काही माहिती आहे ती माहिती मी स्वतः यामध्ये लिहिलेली आहे. वेगवेगळ्या पुस्तकातून माहिती कलेक्ट करून अशी एक नोट्स आपण तयार केलेली आहे. त्या नोट्समधूनच आपण या ठिकाणी अभ्यास किंवा सिलेबस किंवा जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत असते हे सर्व तुम्हाला या चॅनलवर आपण अपलोड करत राहणार आहोत. ओके. पुढचा प्रश्न असेल जोड्या लावाच्या बाबतीतला प्रश्न आहे. तर ठीक आहे, तो प्रश्न तुम्हाला माहिती असतो. त्यानंतर बघा, लॉर्ड माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते असा प्रश्न असतो. तर ते उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. याचा अर्थ काय? तुम्हाला कॅबिनेट मिशन माहिती पाहिजे, तुम्हाला क्रिप्स योजना माहिती पाहिजे, तुम्हाला त्रिमंत्री योजना माहिती पाहिजे, तुम्हाला वेव्हेल योजना माहिती पाहिजे, तुम्हाला राजाजी योजना माहिती पाहिजे. या सर्व प्रकारच्या योजनेचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून तुमच्या पूर्वपरीक्षेमधले जे मार्क्स आहेत हे मार्क्स या ठिकाणी कटणार नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाज कोणी स्थापन केला? तर पंडिता रमाबाई यांनी हा आर्य महिला समाज या ठिकाणी स्थापन केलेला आहे. ओके. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होते. जवळपास 6 महिने 1 वर्ष यातच निघून जातात विद्यार्थी मित्रांचे की पंडिता रमाबाई नेमक्या आणि रमाबाई रानडे नेमक्या. या दोन स्त्रियांमध्ये जो काही फरक आहे, जे काही त्यांचं कार्य आहे त्या कार्यामधला जो काही फरक आहे हा आपल्याला खूप बारकाईने या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. नाहीतर परीक्षेमध्ये 100% या विषयावर तुमचं कन्फ्युजन होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमचे पॉलिटिक्समध्ये जर तुम्ही विचार केला तर मग मूलभूत हक्क
मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्व या 3 विषयामध्ये भरपूर सारं कन्फ्युजन असतं. ते सुद्धा विषय तुम्हाला या ठिकाणी बारकाईने त्या ठिकाणी अभ्यासावे लागतील, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित ही संघटना होती. अभिनव भारत, मग स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचं पुस्तकं स्वातंत्र्याची सोनेरी पाने, काहीतरी अभ्यस्त खंडन असं त्यांचं एक पुस्तक आहे. त्यानंतर त्यांचा सर्व इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. अभिनव भारत, त्यानंतर मदनलाल धिंगरा, त्यानंतर मग श्यामजी कृष्ण वर्मा, इंडिया हाऊस, क्रांतिकारी संघटना, क्रांतिकारी चळवळी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जालियनवाला बाग हत्याकांड, मग ते सैफुद्दीन किचलू, जनरल डायर, जनरल ओडवायर, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. कारण की या ठिकाणी क्रांतिकारी राष्ट्रवाद हा शब्द आलेला आहे, म्हणून सांगतो आहे तुम्हाला. अभिनव भारत क्रांतिकारी संघटना जी आहे, अभिनव भारत ही संघटना आहे, ही क्रांतिकारी राष्ट्रवादाशी या ठिकाणी संबंधित असणारी संस्था आहे. ओके. त्यानंतर जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932ला मांडलेला आहे. जातीय निवाडा, पुणे करार तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर मग महात्मा गांधीच्या गोलमेज परिषद तुम्हाला माहिती पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ माहिती पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून माहिती पाहिजेत. हा एक आपला जो एक व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ एकंदरीत सर्व विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत, जेणेकरून जो काही सिलेबस आहे तो सिलेबससुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला ही गोष्टी सांगतो आहे. जातीय निवाडा कधी झाला तर 16 ऑगस्ट 1932ला झाला आणि त्यावेळेस जो गव्हर्नर होता तो रॅमसे मॅकडोनाल्ड हा गव्हर्नर होता. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर 5 मार्च 1948 भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर राजगोपालचारी होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? राजगोपालचारी. त्यानंतर मग ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला भारत मंत्री माहिती पाहिजे, पहिला मग व्हाईसरॉय माहिती पाहिजे, ते वॉरेन हेस्टिंग, मग कॅनिंग, हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास तुमचा झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन करावी लागणार आहे. आपल्या चॅनलवर ह्या नोट्स उपलब्ध आहेत, त्यावर एकदा तुम्ही नजर टाकू शकता, तो अभ्यास तुम्ही पाहू शकता. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे, भारतात बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ही स्थापना केलेली आहे. आता यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भरपूर सारे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. त्यांनी लिहिलेले पुस्तकं असतील, त्यांनी स्थापन केलेल्या संघटना असतील, स्वतंत्र मजूर पक्ष असेल, पीपल्स सोसायटी असेल, त्यानंतर मग तुमचा काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, महाडचा चौदार सत्याग्रह असेल, पुस्तकं असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, थॉट्स ऑन पाकिस्तान त्यामध्ये आहे, हुवेर शुद्राज आहे. त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण आहे ते कोलंबिया विद्यापीठ आहे. सर्व प्रश्न तुम्हाला या बाबतीत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जन्म, त्यांचं महापरिनिर्वाण, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी बोलत नाही आहे, तर तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, हे सर्व विषयावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. पूर्वपरीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारतात. आपल्याला पूर्वपरीक्षेचा चांगला अनुभव आहे, त्या कारणामुळे आपण ह्या गोष्टी या ठिकाणी सांगू शकतो. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे, भारतीय चळवळीत स्त्रियांना प्रथम आणणारे कोण होते तर मग महात्मा गांधी हे होते. यामध्ये भारतीय चळवळीत स्त्रियांना प्रथम आणणारे कोण होते तर महात्मा गांधी होते. मग महात्मा गांधीच्या बाबतीत तुम्हाला सर्व त्यांचे सत्याग्रह, तो सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह असेल, असहकार आंदोलन असेल, खेडा सत्याग्रह असेल, खिलाफत चळवळ असेल, त्यानंतर मग साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीचं जे काही कार्य असेल ते असेल, गोलमेज परिषदा असतील, त्यानंतर पुणे करार असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्रिप्स योजना असेल, या ठिकाणी तुम्हाला सर्व या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते तर हे 1:2 असं प्रमाण होतं. आता तुम्हाला या ठिकाणी 1857चा उठाव या ठिकाणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यामध्ये नेमका महाराष्ट्रातील उठावावर प्रश्नसुद्धा विचारतात. महाराष्ट्रातील उठाव, तो नरगुंदचा उठाव, साताऱ्याचा उठाव, रंगो बापूजी गुप्ते, नंतर मग ते रामजी शिरसाट, त्यानंतर भरपूर सारे असे प्रश्न असतात महाराष्ट्राच्या उठावावर. आणि त्याचबरोबर आपला जो दिल्लीचा उठाव आहे त्यावर सुद्धा प्रश्न असतात. 1857मध्ये मग नेतृत्व कोणी केलं? झाशीची राणी, तात्या टोपे, नंतर मग ते कुंवर सिंग, हजरत बेगम महल असं काहीतरी आहे. तर या सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. उठाव कोणी केला, तो कधी झाला, तो मोडून कोणी अधिकाऱ्यांनी काढला, त्यानंतर मग उठावानंतर मग हे जे क्रांतिकारी लोक होते हे शहीद झाले का, त्यांना फाशी देण्यात आली का, की ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी भूमिगत झाले, असे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये असतात. त्या कारणामुळे डिटेल तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. 1857चा उठाव महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहे आणि भारतामध्ये जो उत्तर भारतामध्ये जो उठाव झालेला आहे या भारतामध्ये,
तर समजा आता हा जर भारताचा नकाशा आपल्याला या ठिकाणी काढला तर या ठिकाणी सर्व हा उठाव झालेला आहे. उठाव फक्त या ठिकाणी झालेला आहे, त्या कारणामुळे हा उठाव दडपून काढण्यामध्ये इंग्रज सरकारला या ठिकाणी यश आलेलं आहे. कदाचित तो संपूर्ण भारतामध्ये जर उठाव झाला असता तर त्याच वेळेस आपल्याला स्वतंत्र काही प्रमाणामध्ये चान्सेस होते मिळण्याचे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही ते वाचाल तेव्हा तुम्हाला मग तो विषय सर्व समजून जाईल. त्याचबरोबर